समोर व्हेरी डेंजरस रिस्की नमित अशोक पाटील. पहिला चेंडू. व्हॉट्स अ सरप्राईज दॅट इज अ फॅन्टास्टिक एक्सलेंट डिलिव्हरी. टप्पा गुडल्यांच्या थोडासा आतमध्ये आणि फिंगर्स वन द कटर बॉल थेट गेला ईस्ट डेकच्या हातात. डॉटने शानदार दमदार सुरुवात करताना आदित्य पाटील पॉइंट खडं केले. एक फाईन स्लीप आहे, कवर पॉइंट आहे. सिली मी डाऊन अँड सिली मी ऑफ. सुपर बॉलिंग यार. टप्पा बनल्यानंतर काय फिंगर्स रोल केले. दुधा मनस्थितीमध्ये मग पेचात पाडले. त्याला हेरलं, त्याच्या बॉडी लँग्वेजच्या हालचाल पाहिलं ना, त्याच्यानंतर चेंडू रिलीज करताना वा बाय दिलखुश. दोन्ही चेंडूमध्ये अतिशय सुपर बॉलिंग यार. दोनच्या दोन चेंडू निर्धार. समोर नमित पंकज आहे. क्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका पहा. फ्लिक ऑफ द रिस्ट ही जादू दाखवली मनगटातली आणि चेंडूला सरळ आर पार केलं. शिमेरेषेच्या बाहेर. चरण हलकीशी रूम घेतली आणि दॅट इज अ लवली यूज ऑफ द फिट अँड फ्लिक फाईन स्क्वेअर लेग. चरणने मनसुबे आपले क्लिअर करताना यावेळेला पंकज पाटील. चारने धावसंख्येने मग खातं खोललं तर टीम आणि स्वतःचं पंकज पाटीलचं बॉलिंग मार्कवर पहिलं एकमेव जे ओव्हर आहे पॉवर प्लेचे ते हाताळताना आदित्य पाटील. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर कटर बॉल कमाल केली आहे. ज्या टीमकडे हे जास्तीत जास्त डावखुरे गोलंदाज तो मात्र संघ नेहमीच मात्र बलवान आणि तेच मात्र पाहायला मिळते. बामण डोंगरी या टीमच्याकडून पहिलं ओव्हर हाताळताना आदित्य पाटील बॉलिंग मार्कवर लाजबाब डावखुरा गोलंदाज नॅचरल आउट स्विंगवर कमाल केली आहे. अक्षरशः जागच्या जागीच कार्य ठेवले पंकज पाटील या बॅटरला. हो स्विच इटचा वापर करताना मात्र दिसल्यापर्यंत चेंडू पुन्हा एकदा हालचाली पडताना रिलीज ऑफसाइड ऑफस्टम. दॅट इज अ सुपर बॉलिंग इन P1चं पोरं. पहिला डॉट, दुसरा डॉट, 4 डॉट फक्त 4 धावा आणि तो फ्लिकचा चौकार जो पाहिला ना तो हलकीशी इंटू द ब्लॉक. त्याला सरळ पायांचा वापर करता फ्लिक केलं. फाईन स्क्वेअर लेगला चौकार वसूल केला. मग त्यानंतर मात्र पूर्णपणे वर्चस्व दाखवताना पहिलं P1चं ओट टाकताना आदित्य पाटील फ्रॉम बामण डोंगरी. स्ट्रोक चांगला आहे. डाऊन द ग्राउंड परत हवेत. इलिमिनेशनचे कमतर डाऊन द बॉल आणि ते सहजगत्या पंकज परतलाय. इज बॅक इन टू द प्ले. पहिला हद्रा अर्थात तुर्बे टीमला 1 गडी बाद 4. अतिशय चांगलं ओट हाताळलं आणि त्या ओव्हरमध्ये एक जरी चौकारानं बाकीच्या 5 ओव्हरमध्ये दादागिरी दाखवली आदित्य पाटीलने. विरुद्ध पंकज पाटील होता तो परतलाय. सॉफ्ट डिस्मिसल सहजगत्या झेल टिपताना त्याला पाहिलं सिलिमोडाचा जो आतमधला क्षेत्ररक्षण होता क्रिश म्हात्रे. 333 वा बाय बाय. क्रिस गेल या नावाने ही नंबर जर्सी सुरेख. वृक्षतोड करू नका, जीवन धोक्यात टाकू नका. ही जंगल टीम जास्तीत जास्त हा प्रयत्न करा का जंगल तोडू नका, नाहीतर हा कार माझेल खूप मध्ये जीवन उद्ध्वस्त होईल. कारण जे जंगलामध्ये प्राणी आहेत ते रस्त्यावर फिरताना दिसतील आणि त्याचं काय विपरीत भयंकर परिणाम आपल्याला भोगावा लागेल हे शब्दात वर्ण करणं खूप कठीण आहे. ही स्पर्धा सादर करण्यासाठी साजेश भोईर जे शीतल ताईर आणि सुएकचे बंधू आहेत त्यांचं खूप योगदान आहे. आमचे संजय भोईर जे ग्रामस्थ जुगावचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहे. आदिशक्ती सामाजिक संस्थेचे ते खजिनदार आहेत आणि विठ्ठल रखुमाई भावी सभेचे सदस्य आहेत. या 3 जबाबदाऱ्या पेलायच्या आहेत आमच्या संजयजी भोईरना. प्रल्हादजी भोईर एक निवेदक मनोज भोईर असतील, ऋतांशू पाटील, हिमांशू पाटील, एतीन भोईर आणि संपूर्ण पाठीशी असलेला सुयोग मित्र मंडळ. जकास 16 वर्ष आपल्या भेटीला आणि तिथेच रंगलाय. शेवटचा रजनीतला 3रा मॅच. 1 ओव्हरची झाली समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक खराब स्थितीमध्ये जाताना तुर्बे 1 गडी बाद 4. दुसऱ्या ओव्हर क्रमांक टाकण्यासाठी ओमकार नाईक कडक ओव्हर. पहिल्यांदा फ्लाईंग स्लीप 30 ठेवलेलं आहे. ते क्षेत्राच्या जास्त बदल केलेला नाही दुसऱ्या ओव्हरमध्ये. वेगळ्या अंदाजामध्ये फुलता चेंडूला पाठवलं बायडी चेंडू केलं फरार. 4 रन. ब्युटिफुल शॉट अँड 4 रन. दमदार फटका. अपॉला गेट ड्राईव्ह केलं. पहिलं जसं स्ट्राईक मिळाला दमदार फटका ऑन ड्राईव्ह कडक. नमित अशोक पाटील इज अ डेंजरस मॅन.
तर उपस्थित प्रेक्षक पुन्हा एकदा या स्पर्धेच्या शिल्पकार शीतलताई श्रीपाद बोरेंकडून तुमचं सच्च स्वागत आहे. नंतर एक तुझा एक माझा काय चेंडू टाकली आहे लवली चौकार नंतर फिंगर्स रोल करताना चेंज ऑफ द बेस सुपर बॉलिंग इन सेकंड ओव्हर बाय ओमकार नाईक. पहिल्या चौकार केला त्याच्यानंतर सर्वस्व झोकलं. त्याला माहित आहे नमीची ताकद काय. नवीन बॉल खेळता खेळता आपल्या मध्ये याचा दरार आहे. याचं नाव मोठ्या सन्मानाने घेतलं जातं. नमित अशोक पाटील अप द राईट स्ट्रोक अप ड्राईव्ह केलं दुर्वन क्षेत्ररक्षण प्रोटेक्शनला हाय फील्ड करेल. फक्त सिंगल मिळते. सिंगलने हलकस पुढे जाताना टीम तुर्बे अर्थातच पाहिलं तर बिहान फ्रान्स एलिमन तुर्बे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते 4 ओव्हरची मॅच दुसऱ्या ओव्हर प्रगती पथावर आणि ते टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर ओमकार नाईक. शॉर्ट स्क्वेअर ऑफ द पॉइंट बॅकफुट वगैरे जागा बनवली तिथे मात्र सरळ थ्रू द पॉइंट अँड पॉइंट एक्स्ट्रा कब मधून हात दणदणीत मात्र चेंडूला ड्राईव्ह केलं होतं परंतु नतीजा सिंगल मात्र मिळते. नवीन बॅट्समॅन अर्थातच कोहिनूर ऑफ द नेव्ही मुंबई भूषण उत्तम पाटील. 2021 चा विचार केला तर सुयोग्य स्मृती गावदेवी जुगाव विजेतेपद मध्ये पटकवलं उपजित राहिला होता 2021. GR तुर्बे कडक अप दम बॅकफुटवर जाताना अप ड्राईव्ह केलं दूरवरून फाईन लॉंग अपच्या ठिकाणी आणि तिथेच मात्र एक आणखी सिंगल मिळते नमीतच्या खाती. धावसंख्या पुढे सरकल्या जातं. पहिल्यांदा बॅटिंग करता आमंत्रण मिळाल्यानंतर 11 विहान फ्रान्स एलिमन तुर्बे आता पर 5 चेंडू हाताळले. पहिला चौकट .111 दॅट इज अ लवली कमबॅक गिवन टू द मामन डोंगरी इन सेकंड ओव्हर. बॉलिंग मार्क ओमकार नाईक. बॅकफुट वर कडक कडक जग हो किती वर्ष लोटले पण हा फटका त्याच्या आवडीचा धाटणीतला आणि अगदी मोक्याने शटम जॅक सक्सेसफुल 6 रन. थेट पोचलाय टीम 17 बॅकफुट वर जाता बॅटचा आतला भाग कडा लागून विकेटच्या पाठीमागे जो विकेट किट म्हणजे भूमिकेत संदेश पाटील 9 रन. पहिला चेंडू डॉटने सुरुवात करताना ओव्हर क्रमांक 3 वर आलाय. भामण डोंगरीकडून जीत खोत भरपूर होतायला लागेल खोतला या ओव्हर मध्ये सर्वस्व बने कारण नवी मुंबईचा दादा संघ आहे तुर्बे. बॅकफुट वर करताना स्वेर लेग नाही तर इथे मिड विकेट ठिकाणी जाईल काय. व्हॉट अ लवली फिल्डिंग आहे. हा दर्जा आहे फिल्डिंगचा भामण डोंगरी. षटकार जाता जाता कसं चपराक मारली मैदानाच्या आतमध्ये चेंडूला षटकार न होता आणलं. संधी होती परंतु सुखरूप पोहोचलाय. गुड रनिंग बीट बिटवीन द विकेट ऑफ द बोथ ऑफ द बॅटर. अर्थात नमित आणि भूषण पाटील हे मामा आत्या भाऊ आहेत खेळताना कारण भूषणचा अशोक मामा काय जम मारल्या. करण आर्यन नाईक दर्जा आहे टॉप ऑफ. हा क्षेत्ररक्षण दर्जा किती वाढला गेलेला आहे. चर्चेमध्ये बॅटर बॉलर पण हे असतात ना क्षेत्ररक्षण ते आकर्षित वेधलं जातं. भुरळ पाडतात आमच्या लाडक्या प्रेक्षकांना लाजबाब. अरे कडक स्ट्रोक दमदार स्ट्रोक बेहतरीन स्ट्रोक. फळाला चेंडू करा आउटफील्ड तेवढी ताकदीची आहे जशी बंदुकीतून गोळी सुटा ना तसा चेंडूला मात्र फरार केला. 4 रन.
स्पर्धेची शहाण आहे अर्थातच आमच्या ताई शीतलताई भोईर. वा बाय वा. बॉलिंग क्रमांक 3 टीम कडून आपलं पहिलं स्लाइस केलं. स्क्वेअर अब्दुल्ला तर स्टेअर केलं. दुरुपरून पण क्षेत्रक्षण एल फील करेल. आरामात सिंगल घेतली. दॅट इज अ गुड क्रिकेट प्लेड बोथ ऑफ द बॅट्समॅन भूषण पाटील अलॉंग विथ नमित. काय 4 वर गेले होता 4 वर 1 पण कसं सावरलं 24 पर्यंत गेलंय. आणि ही धावसंख्या आहे ना निश्चित चांगली आहे. मॅचला मजा येईल. 35-40च्या दरम्यान मॅच जर स्कोर गेला ना दॅट इज अ डेफिनेटली मॅच विल बी व्हेरी टेरिफिक. 2 चेंडू अजून शिल्लक आहे. बॉलिंग मार्फत जीत खोत. सुपर बॉलिंग टप्पापणे चेंडूला मात्र बळण घेतले पण जास्त वळायला ते पाहिलं विनोदजी भगत यांपणे आणि दिशेने मात्र आमच्या इशारा केला व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा धाव मिळते हलकंसं पुढे स्कोर जाताना 25. आपण पाहतो अतिशय जबरदस्त मॅच. नवी मुंबईचा दादा संघ तर पाहिलं तर उरण प्रभागातील हा दादा संघ आहे. बामण डोंगरी फिल्डिंग करताना ओ माय गॉड टायमिंग तर मैदानाच्या नो काय घडलं. ड्रॉप द कॅच. क्षेत्ररक्षण प्रयत्न चांगला केला तर कोयनेचा झेल सुटलाय. त्या प्लेसमध्ये बऱ्याचशा धाबा कुठल्यात त्यापैकी 2021चा विचार केला उपजित बरं होतो. प्लेअर ऑफ द सिरीज हा मोठा किताब भूषणने नेला होता. वृत्तांशू त्या शर्यतीमध्ये पण त्याला थोडंसं माग 89 वृत्तांशने बनवत्या पण 92 त्या स्पर्धेमध्ये भूषणच्या होत्या. 3 ओव्हरची 1 बॉल अजून बाकी आहे म्हणजे 2.5 चेंडूचा खेळ मात्र इथे संपलाय आणि धावा लागल्या 26. चल ऑन फील्डला सांगितले थोडं पहा. मध्ये त्या सामन्यामध्ये मिडर ओव्हर टाकण्याचे एक ऑन फील्ड निर्णय इज अ फ्लॅट डिलिव्हरी. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला टेट गेलं कव्हर पॉईंटच्या ठिकाणी पण क्षेत्ररक्षण आहे तो पण ते फील केली फक्त सिंगल मार समाधान मानावं लागलं. एवढं दर्जेदार क्षेत्राचं पाहायला मला बामण डोंगरी या टीम कडून सिंगलने हलकासा पुढे जाताना 27 वर जाऊन पोहोचले. 3 ओव्हरचा खेळ इथून झालाय समाप्त. आपण मॅच क्रमांक रजनी सेबरची पण तिसरा मॅच मैदानाच्या आत सिरीज आदरणीय वैशालीताई तुकारामजी मडवी यांच्याकडून त्यांचे पिताश्री कैलासवासी माजी महापौर तुकारामजी नाईक यांच्याकडून प्रेझेंट झालेले आहे. फॅन्टॅस्टिक अनदर धमाका ब्लास्ट. ही प्लेअर ऑफ द सिरीज ते देण्यात आलं वैशालीताई तुकारामजी नाईक यांच्याकडून ही प्रेझेंट झालेली आहे. सायकल माजी महापौर तुकारामजी नाईक यांच्या स्मरणार्थ ही बायसिकल
BMW स्पोर्ट्स सायकल आहे ती देण्यात येईल. गतवर्षी ती मात्र सायकल होती, परंतु या वर्षी प्लेअर ऑफ द सिरीज साठी सायकल प्रेझेंट केलेली आहे. त्यासाठी खूप खूप ताई तुमचं आम्ही या स्पर्धेच्या शिल्पकार शीतलताई श्रीपद बोईड यांच्या वतीने शब्दासह आम्ही आभार व्यक्त करतोय. चांगला फटका हा गगनाला भेदून चुंबन घेऊन गेला, अगदी प्रेक्षकांच्या भेटीला. 6 धावा उसूळ केल्या. साने धावसंख्या पुढे सरकते, अर्थात ती जाऊन पोहोचलेली आहे 33. चांगली धावसंख्या 40च्या वर जाईल असं संकेत दिलेत बॅट्समन नमित अशोक पाटीलने. बॅकफुट बघा जॅक करण्यात मैदानाच्या आत चेंडू खाली एस्टेकर येताना हा सब डिसमिसेल परतलाय नमित पाटील. And the end of the superb inning by नमित अशोक पाटील. झेलचीत देताना ही सफलता मात्र अर्जित केली कल्पेश ठाकूर, जो शेवटचा ओव्हर हाताळताना बामण डोंगरी या टीम कडून तिसरा मॅच आपल्या भेटीला आहे. दर्जादार क्रिकेट 2 लाख प्रथम पारितोषिक, द्वितीय 1 लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक रोख 50,000. त्याचबरोबर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि क्षेत्ररक्षक आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. अजूनही पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी. पहिला षटकार विकेट आणि नंतर आली सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाते ती 34 वर. फक्त 3 चेंडूचा खेळ इथून बाकी. बॉलिंग मार्कवर पहिलं टाकलं, अर्थातच आदित्यने 4 धावा खर्च केल्या. ओमकार नाईकनं टाकलं 13 धावांचं ओव्हर आणि आता लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. बॅकफुटवर जाताना शॉटॉम जॅक करायचा होता बॅट्समॅन, अर्थातच भूषण पाटील. सिंगल मिळते. 2 चेंडू में एक धमाक्याची अपेक्षा आहे तुर्बे टीमला का हा भूषण लास्ट बॉल मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु यश मिळालं नाही. अशा पर पहिला इनिंगचा खेळ इथून झाला समाप्त. मॅच क्रमांक ही आहे 3री रजनी फायनलची आणि तिथे पहिला इनिंगचा खेळ इथून समाप्त झाला. 2 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा या स्कोरवरती लागल्या. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण मिळाल्यानंतर तुर्बे टीमला आणि बरोबर 37 धावांचं आव्हान सेट केले. ते किती चेंडू बरेच काढेल तर त्याला किती 4 ओव्हर मध्ये रोखून धरेल काय, यासाठी आजच्या घडीतला मल्टी टॅलेंटेड समालोचक आणि गोड वाणीतली एक मधुर वाणी आपल्या समोर असेल. आमच्या होम बॉक्स मधून अर्थातच मॅन फ्रॉम घनसोली विघ्नेश जी मडवी. अरे विघ्नेश, और कौन है आगे का खुदे का अखो कागल.
त्यानंतर नुकताच टॉस झाला आणि टॉस गर्जना 11 कोपरखणे टीम अमर मराठेने टॉस जिंकला. निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू. गावदेवी ऐरोली वर्सेस गर्जना 11 कोपरखणे असा घमासान नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. चालू असलेला सामना देखील तितकाच ताकदवान आहे. एकीकडे नवी मुंबई मधील तुर्भे संघ त्याच्या विरोधामध्ये उरण परिसरातील आणि रायगड परिसरातील संघ म्हणजेच मामन डोंगरी हा संघ मैदानामध्ये खेळताना दिसेल. बघूया या मॅच मध्ये काय होत आहे. जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सुयोग मित्र मंडळ नवी मुंबई आयोजित सुयोग स्मृती चषक 2025 चा घमासान मॅच आपल्या समोर रंगली जाते. एकीकडे विरांची 11 मामन डोंगरी त्यांच्या विरोधामध्ये विहान प्रांश 11 तुर्भे असा सामना. बॅटिंग करत असताना तुर्भे टीमने उभारल्या तब्बल 36 धावा 37 धावांचं टार्गेट उभं केलंय. 4 ओव्हरचा सामना असेल म्हणजे 24 बॉल आणि 37 असं इक्वेशन पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते तकदीर पाटील आणि शुभम पाटील अशी जोडी आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय निलेश भिल्लारे. हा गोलंदाज एक तेज तरार गोलंदाज आहे. आपण जर पाहिलं तर भरपूर वर्ष या गोलंदाजाने देखील चांगली कामगिरी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर केली. नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील खेळत असताना टॉनी टायटन्स टीमसाठी अगदी चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती. या मॅचमध्ये पॉवर प्लेचे षटक तितकंच इम्पॉर्टंट असेल. तकदीर पाटील स्ट्राईक एंडवर आहे. पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय. शुभम पाटीलचा फटका पाहायला मिळतोय. मिड विकेट रीजन मध्ये सिंगल मात्र मिळते. शुभम पाटीलचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये काय धुवाधार बॅटिंग केली होती. जे 3 षटकार अप्रतिम आणि अगदी मॅचचा निकाल बदलला होता. संयमाचा खेळ सुरुवातीला पाहायला मिळाला. त्यानंतर आक्रमकता पाहायला मिळाली शुभम पाटीलच्या माध्यमातून. तकदीर पाटील स्ट्राईक एंडवर येतोय. 37 धावा इतक्या मोठ्या धावा नाहीत पण चांगली गोलंदाजी जरी तर नक्कीच संघर्ष पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ आहे. पॉवर प्लेचे षटक फार इम्पॉर्टंट असेल. भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. कोहिनूर ऑफ नवी मुंबई हा संघ तुर्भे संघ मैदानामध्ये खेळत असताना ऑन साइडला फटका दमदार आहे. मिड विकेट रीजनला क्लिअर करणारा तकदीर पाटीलच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट. अगदी आसमानी टोला षटकार लगवला जातोय. तकदीर पाटीलच्या बॅट मधून पहिला ब्लास्ट. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. 6 धावांचे षटकार. 7 धावा दाखल करावे लागलेत. यावेळी देखील चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस केला जातोय. गती परिवर्तन केलं गेलंय. कमबॅक केलंय निलेश भिल्लारेने. डॉट बॉलची सांगता होतीये. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावं लागेल विहान प्रांश 11 तुर्भे संघाला. या धावा जर डिफेंड करायच्या आहे चांगलं षटक विकेट प्राप्त करावे लागतील. इथे देखील चांगला फटका आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगला झेलला जातोय. आपण पाहू शकाल कव्हर रीजन मध्ये केवल पाटीलच्या माध्यमातून आपण झेल पकडला गेलाय. पहिला धक्का लागतोय टीम बामण डोंगरी संघाला. फलंदाज तकदीर पाटील. बॅक टू द डगआउट. तर पहिल्या बॉलवर सिंगल आपण पाहायला मिळते.
दुसऱ्या बॉलवर षटकार आला, तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवर विकेटची प्राप्ती होत असताना पहिली विकेट गमावली आहे बामणडोंगरी टीमने. एक गडी बाद टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 37 धावाचा पाठलाग करत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय आर्यन नाईक. आणखी एक मोठं नाव. हा टप्प्याचा बॉल हुक केलाय, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले की काय? खूप चांगला झेलला जातोय. राहुल कांबळे या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, या टीमचा चीटा झेल पकडला जातोय. आर्यन नाईकला देखील परतावा लागेल. दुसरा लगातारचा धक्का लागतोय. टीम बामणडोंगरी संघाला फलंदाज बाद. मुख्य व्यासपीठावर नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आदरणीय दीपक बाळाराम पाटील यांचं आगमन झालं. वेलकम सर. आणि त्याचबरोबर नवी मुंबई प्रीमियर लीग ज्या पद्धतीने सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रभर गाजते, त्या प्रीमियर लीगचे प्रमुख ओमी लीलाधर नाईक यांचं देखील आगमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. या सुयोग स्मृती चषक 2025 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आजचा अखेरचा आणि शेवटचा दिवस रंगला जातोय. 2 लगातार धक्के. निलेश भिल्लारेने कमबॅक केलंय. मॅच मध्ये आता पलटवार केला गेलाय. जे पर्सेंटेज वाढवणं गरजेचं होतं डॉट बॉलची, ते पर्सेंटेज वाढत असताना आता 2 धक्के. हॅट्रिकच्या बोल्यावर गोलंदाज निलेश भिल्लारे. पहिल्या 3 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या निलेशने, पण शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट्स. तकदीर पाटील त्याचबरोबर आर्यन बोईरला बाद करण्यात तो यशस्वी झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय रोहित म्हात्रे. 2 गडी बाद. हॅट्रिकचा बॉल फेस करत असताना रोहित म्हात्रे. या षटकातील अखेरचा बॉल निलेश भिल्लारे गोलंदाजी ट्रॅकवर. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. अगदी बिट करून गेल्या बॅट्समनला. षटक क्रमांक संपलं गेले पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॅट पाहायला मिळते. त्यांचं सगळ्यांचंच हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वापरला जातोय अजित चव्हाण. आणखीन एक तेज तरार आणि एक अनुभवी गोलंदाज. बघा, तुर्भे टीमकडे चांगली गोलंदाजी आहे, भरपूर व्हेरिएशन आहे, भरपूर व्हरायटीज आहे. त्यामुळेच गोलंदाजाचा भरणा असलेला संघ आहे. बॅटिंगमध्ये तरी तुर्भे टीमने इतक्या धावा उभारल्या नसतील, पण गोलंदाजीमध्ये दमखम दाखवू शकतो. पण सर्वात अडथळा असेल तो म्हणजेच फलंदाज शुभम पाटीलचा, जो मागच्या मॅचचा हिरो ठरला होता, जो संयमी खेळतो, जो आक्रमक खेळतो, तो शुभम पाटील सेकंडवर. पहिला बॉल अगदी स्ट्रेट बॅटने खेळलाय. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. फंबलिंग पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट केली जाते. प्रत्येक षटकामागे 10ची सरासरी राखावी लागेल. ही मॅच ऑन आहे. मेगा स्क्रीनवर आपण जयनाथ पाटील यांना पाहू शकाल. प्रिशू हा देखील आहे भूषण पाटील यांचा सुपुत्र. बघा, आपल्या वडिलांनी ज्या पद्धतीने नवी मुंबईचं नेतृत्व केले, आज अख्खा देशामध्ये जाऊन आपला नवी मुंबईचा झेंडा रोवलाय, तो स्क्रीनवर पाहायला मिळतोय. प्रिशू भूषण पाटील या स्क्रीनवर. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हा खेळाडू मात्र नक्कीच नवी मुंबईचं नाव क्रिकेट या खेळामध्ये किंवा आणखीन एका खेळामध्ये आपलं नाव रोवेल, यात तीळ मात्र शंका नाही. खूप चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. अजित चव्हाणच्या माध्यमातून बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. हे सगळेच मान्यवर आहेत, त्या सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे. सगळ्यांचीच उपस्थिती तितकीच महत्त्वाची आहे. आणि प्रेशूला ही स्पर्धा एन्जॉय करत असताना
टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. पहिला षटक 7 धावा खर्च केल्यात, 2 गडी बाद केलेत निलेश बिल्लारेने. अजित चव्हाणच्या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल येत असताना इथे देखील बॅटची एज लागली आहे. क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना भूषण पाटीलने स्वतःला आवरलाय. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली गेली. एकेरी दुरीचं क्रिकेट, शांत क्रिकेट, पण असाच शांत क्रिकेट मागच्या मॅचमध्ये अगेन्स्ट RCC पेठच्या समोर करत असताना त्यानंतर मात्र शेवटच्या क्षणाला शुभम पाटीलने आक्रमकता धारण केली. ज्यावेळी शुभम पाटील 5th गिअरवर बॅटिंग करतो ना, तेव्हा भल्या भल्या गोलंदाजाला अक्षरशः आसमान दाखवतोय. इतकी क्षमता आहे शुभम पाटीलकडे. फटका चांगला आहे, ऑन ड्राय केला आहे, अगदी V शेप मध्ये चेंडू जाईल क्षेत्ररक्षक डीप मध्ये. रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. ही खासियत आहे बामणडोंगरी टीमची, जे रात्रीचं क्रिकेट फार चांगलं खेळतात, त्याचबरोबर रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम दर्जाचं आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही फॉर्मॅटमध्ये या टीमचा अगदी अव्वल परफॉर्मन्स राहतोय. या मॅचमध्ये देखील तेच करत असताना शुभम पाटील आणि त्यासोबत रोहित म्हात्रे हे 2 बॅटर, चांगला खेळ सुरू आहे. फटका चांगला इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न केला जातोय पण प्रयत्न अपयशी ठरतोय. नमित पाटील, रोहित पाटील कडून होते चूक, चेंडू होईल फरार, चेंडू सीमारेषा पार. फलत झाली, फंबलिंग झाली, चौकार मिळतोय. टीमची धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 16, 16, 21 अजूनही आवश्यकता आहे. फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल. हेमंत पाटीलने स्वतःला झोकून दिलं होतं या बॉलवर. खूप चांगली फिल्डिंग, फेकी देखील तितकीच चांगली आहे, पण रनिंग बिटवीन द विकेट लाजबाब. एका धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट केलं गेलंय. शुभम पाटील आणि रोहित म्हात्रे हे 2 बॅटर काय बॅटिंग करतात. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. आता 12 बॉल मध्ये करायचे 19. मॅच ऑन आहे. दोन्ही बाजूने हा सामना झुकला. कोण जिंकेल आणि कोण येथे विजयाचा आपला मुकुट आपल्या डोक्यावर ठेवली याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. सुयोग स्मृती चषकाचा घमासान सुरू आहे. जाऊया डीजे मास्टर आदेशकडे आणि ऐकूया एक मधुर गीत. मच पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सुयोग स्मृती चषक 2025 चा घमासान इक्वेशन मॅच पोहोचलाय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. हेमंत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे. भूषण पाटील अगदी चेंडू अडवत असताना चेंडू हातात विसावला नाही, सिंगल मात्र मिळते. चांगलं क्रिकेट रोहित म्हात्रेच्या माध्यमातून केलं जातंय, कारण की स्ट्राईक रोटेट केली जाते आणि शुभम पाटीलला इथे स्ट्राईक दिली जाते. चांगला रिदम मध्ये चांगली बॅटिंग करतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता शुभम पाटील. या मॅच मध्ये देखील आपला क्लास, आपला दर्जा, आपला टेम्परमेंट दाखवत असताना काही चेंडूची वाढ बघायची असेल तर काही चेंडूचा समाचार घ्यायचा असतो. हे आहे क्रिकेट. खोलबट टप्प्याचा चेंडू फ्लिक केलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अजित चव्हाण येईल. दुसरी धाव घेण्यासाठी इंटरेस्ट दाखवला तर रोहितने, पण थांबवलाय. एकच धाव मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर 17 अजूनही करायचे. 10-17 इक्वेशन आहे. मॅच ऑन आहे. एखादी विकेट प्राप्त केली तर नक्कीच विहान प्रांश 11 तुर्बे टीम हा विजयाच्या दिशेने जाईल. एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करेल.
खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. चांगलं क्रिकेट, शांत क्रिकेट आणि कमबॅक म्हणावं लागेल हेमंत पाटील, जो अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जातो नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही फॉर्मॅटमध्ये या खेळाडूने देखील दर्जेदार खेळ केला. शुभम पाटील सेकंडवर आहे. इक्वेशन येऊन पोचले. 9 मध्ये 16 करायचे आहेत. फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. संयमानंतर आक्रमक कसं व्हावं हे चांगलं ठाऊक आहे शुभम पाटीलला. दाखवलाय धमाका, फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. मधून येतोय प्रहार. मॅचचं चित्र बदललंय. इथे स्ट्रॉंग अपील केली गेली आहे. लेग साइड जसा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 28 या आकड्यावर. 28 ऑन स्कोर बोर्ड. आता 7 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 9 धावा, 9 धावा 7 चेंडू. हिरांशी 11 बामण डोंगरी वर्सेस विहान प्रांश 11 तुर्भे. हा सामना मैदानामध्ये रंगत असताना दोन्ही संघ एक एक सामना जिंकले. दोन्ही संघ विजयाचं स्वप्न घेऊन या मैदानामध्ये उतरलेत. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर फुलरलेनचा चेंडू मिस केलाय. अंपायरचा कॉल येतोय वाईट बॉल डाऊन द लेग साइड. चूक झाली आहे. एक एक चूक महागात पडते. क्रिकेट हा खेळच तसा आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही. आता इक्वेशन आलाय. 7 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप झाली रोनित पाटील कडून. चेंडू जातोय दरम्यान सिंगलच मिळते. तर 2 धावा कंप्लीट झाल्यात. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या आकड्यावर. 32 धावा दाखल करल्या गेलेत. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. चला आपण सन्मानाकडे वळूया. नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आदरणीय दीपक बाळाराम पाटील यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अगदी दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. कोणतीही स्पर्धा असो, कोणतेही निमंत्रण असो, त्यासाठी आवर्जून उपस्थित राहणारे आणि सर्वांचेच लाडके दीपक दादा पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर ओमकार लीलाधर नाईक यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. क्रिकेटचे चाहते आहेत मॅग्नेव्हिसन नवी मुंबई या टीमचे संघ मालक आणि अनेक नामांकित स्पर्धेमध्ये देखील त्यांचा संघ सातत्याने पाहायला मिळतो. त्यांचा सन्मान केला जातोय. धर्मा नारायण पाटील साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. रिव्ह्यू घेतला जातोय. 6 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय पंकज पाटील. या नवी मुंबईचा वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर. बॅटिंग मध्ये योगदान दिलं होतं. आता गोलंदाजी मध्ये योगदान द्यावं लागेल. लेदर क्रिकेट देखील भरपूर प्रमाणात खेळतोय पंकज पाटील. आता ह्या 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेंड कराव्या लागतील. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर कारनामा करू शकतो पंकज पाटील. 6 बॉल 6 धावांची आवश्यकता. डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय वाईट बॉल. निशिकांत तळेकर एक लेजेंड खेळाडू आहेत आणि वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर आहे. निशिकांत तळेगावकर यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. वेलकम निशिकांत तळेगावकर. आपलं सरचे स्वागत आहे. जोगावच्या क्रिकेटमध्ये भरपूर चांगलं योगदान राहिलंय. एक चांगले गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. तर आता इक्वेशन येऊन पोहोचले. 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. पहिला बॉल वाईट बॉल. यावेळी स्ट्रॉंग अपील केली. अंपायरने इंटरेस्ट दाखवला नाहीये. लेग बायच्या स्वरूपात मात्र बॅट
लेग बायच्या स्वरूपात मात्र सिंगल मिळते. सिंगलने टीमचं इक्वेशन आणि मॅचचं इक्वेशन जाऊन पोहोचले. आता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चला ही मॅच संपल्या लगेचच गर्जना 11 कोपरखणे आपण रेडी राहायचंय. मॅच संपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फटका चांगला आहे. चेंडू जातोय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलंय, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं गेलाय. काय रनिंग बिटवीन द विकेट सँडी सर. एका धावाला 2 मध्ये कसं कन्वर्ट करावं हे चांगलं ठाऊक आहे. गदीय लाजबाब रनिंग बिटवीन द विकेट. रोहित म्हात्रे आणि शुभम पाटीलच्या माध्यमातून आता 4 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे. सामना एक हाती होत असताना अगदी बामणडोंगरी टीम ड्रायव्हिंग सीटवर. चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होतीये. मॅच अजून संपली नाहीये. जोपर्यंत शेवटचे पर्याय संपत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. अंपायर डॉट बॉलची सांगता होतीये. आता 3 मध्ये 2 करायचे. 3 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. मॅच कधीही फिरू शकते. क्रिकेट आहे. क्रिकेट या खेळामध्ये भरपूर वेळा असं झालाय. भरपूर स्पर्धेमध्ये 6 बॉलमध्ये 1 धाव देखील झाली नाही. भरपूर वेळा एका बॉलमध्ये 1 धाव देखील झाली नाही. आता इक्वेशन जर पाहिलं तर 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळेच या 2 धावा कराव्या लागतील बामणडोंगरी टीमला. 3 बॉल 2 धावांची आवश्यकता. फ्लाय स्ट्रीप तैनात आहे. गोलंदाज पंकज पाटील सेकंड गोलंदाजी करत असताना खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. अगदी ब्लॉक खोल चेंडू. प्रयत्न केला जातोय. बॅटने बॉल ब्रश झाला असं अंपायर कळवत असताना सिंगल कंप्लीट केली गेली. आता 2 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 1 धाव. रोहित म्हात्रे स्ट्राईक एंडवर आहे. एखादा डॉट बॉल आला तर मॅच मध्ये मजा येईल सँडी सर. आणि प्रेक्षक जर काय बघत असेल की प्रेक्षक म्हणत असेल की हा सामना अगदी टाईट व्हावा, हा सामना अगदी टफ फाईट व्हावा. हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे. जो संघ जिंकेल तो मात्र 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. टीम बामणडोंगरी की टीम तुर्भे 2 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. पंकज पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. अकोट टप्प्याचा बॉल अगदी चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सिंगल मात्र मिळते आणि हा सामना टीम